Hello students, our first topic 11th standard, first topic living world part 1, basic principles of life. The living being once produced or born has to survive. For survive it needs energy and many chemical molecules. For energy it has to perform metabolism. सजीव एकदा जन्माला आला किंवा तो प्रोड्यूस झाला की त्याला काय होतं बघा, सर्वाईव्ह करण्यासाठी म्हणजे त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जी त्याला वेगवेगळ्या केमिकल्सपासून किंवा मॉलिक्युल्सपासून मिळते आणि ही एनर्जी फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे त्याला मेटाबॉलिझम असं म्हणतात. मेटाबॉलिझम इज ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स म्हणजेच कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं, प्रोटीन्सचं कन्व्हर्जन अमायनो ॲसिड्समध्ये आणि फॅटचं रूपांतर फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉलमध्ये. ह्यालाच म्हणतो आपण ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स म्हणजेच कॅटाबॉलिझम. आणि त्या सिम्पल सोल्युबल मॉलिक्युल्सपासून जेव्हा आपण एनर्जी फॉर्म करतो त्याला म्हणतो आपण ॲनाबॉलिझम. From birth onwards, organism shows tendency of growth and development. जन्माला आल्यापासून त्या ऑर्गॅनिझमकडे एक कपॅसिटी असते की त्याची ग्रोथ होते आणि तसेच त्याची डेव्हलपमेंट म्हणजेच वाढ पण होते आणि त्याचा विकास होतो. दिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्राइज्ड प्रोसेस. You may have observed sand molds or builders grows. This growth is not from within and hence these are not living beings. एखाद्या वाळूची टेकडी असेल किंवा एखादी उभी राहणारी बिल्डिंग असेल त्याला आपण वाढलं किंवा वाढ झाली ग्रोथ झाली असं आपण म्हणू शकत नाही. Growth and development are not the processes which have unlimited time span. At certain point of time, the molecules or organs and system begin to lose their effective working and become old. ऑर्गन्सची असेल किंवा एखाद्या सिस्टीमची असेल किंवा मॉलिक्युल्सची असेल त्याची जी वाढ आहे ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत होते आणि त्याची वय संपल्यानंतर किंवा ते थोडेसा वेळ गेल्यानंतर त्याचं फंक्शन आहे ते इफेक्टिव्ह होत नाही किंवा तो जुना होतो किंवा म्हातारा होतो. दिस इज द एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. ह्यालाच आपण म्हणतो वय वाढणं किंवा त्याची जास्त वाढ झालेली आहे. लाईफ हॅज टू कंटिन्यू हेन्स द ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस अ यंग वन्स लाईक इट सेल्फ. जसं जसं आयुष्य पुढं सरकत जाईल काळ जात जाईल तसं तसं ऑर्गॅनिझम्स काय करतात बघा त्यांच्यासारखेच यंग वन्स रिप्रोड्यूस करतात. इट इज पॉसिबल ड्यू टू द रिप्रोडक्शन. आणि या प्रोसेसलाच रिप्रोडक्शन किंवा मराठीमध्ये आपण ह्याला प्रजनन असं म्हणतो. मग रिप्रोडक्शन हे दोन प्रकारचे असतात. एक असतात असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. दिस एन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ रेस. आणि रिप्रोडक्शनमुळंच त्यांचं जे स्पेसीज आहे ती स्पेसीज कंटिन्यू राहण्यासाठी मदत होते. कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर ऑफ लाईफ. आपण रिप्रोडक्शन हे इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर आहे लाईफचं असं म्हणू शकतो का? नाही. ॲज द बॉडी लॉसेस इट्स कपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज. जसं ऑर्गॅनिझम एखादा त्याची कपॅसिटी मेटाबॉलिझम करण्याची कपॅसिटी लॉस्ट करेल किंवा तो एनर्जी प्रोड्यूस करणार नाही त्यावेळेला आपण म्हणतोय त्या ऑर्गॅनिझमचं डेथ झालेली आहे किंवा ऑर्गॅनिझम डाय झालेला आहे, मेलेला आहे. एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्ड टू थर्मल केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. कोणताही सजीव हा निसर्गामध्ये किंवा पर्यावरणामध्ये होणारे जे काही बदल आहेत मग ते तापमानाच्या विषयी असू देत किंवा एखाद्या रासायनिक बदल असू देत किंवा बायोलॉजिकल चेंजेस म्हणजे जैविक बदल असू देत त्यांना काय करतो बघा रिस्पॉन्ड करणार आहे. देअर इज इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्यामुळं आपल्या
निसर्गामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती, प्राणी हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांनाच डायव्हर्सिटी म्हणजेच बघा आपल्याला काय बघायला मिळणार आहे, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी बघायला मिळणार आहे. In order to understand the interrelations between living and non-living as well as between two living beings or groups, systematic study of these is essential. ह्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही सहसंबंध आहेत किंवा दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले असतील किंवा सजीव आणि निर्जीव यांच्यातले काही संबंध असतील किंवा काही ऑर्गॅनिझम्सचे ग्रुप असतील, उदाहरणार्थ अल्गी आहे, फंगाय आहे, ह्यांच्यामध्ये काय सहसंबंध आहे, तर हे सहसंबंध ओळखण्यासाठी किंवा इंटर रिलेशन्स त्यांचे अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला या सगळ्याचा सिस्टमॅटिक म्हणजेच नियमबद्ध अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडीज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम्स form strong basis of meaningful use of the collected data. आणि या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला जो काही आपण डाटा किंवा माहिती कलेक्ट केलेली आहे त्या कलेक्टेड माहितीचा म्हणजेच कलेक्टेड डाटाचा उपयोग करणार आहोत, त्या ऑर्गॅनिझम्सना ओळखणार आहोत, तसंच त्या ऑर्गॅनिझम्सना म्हणजे सजीवांना आपण एका विशिष्ट प्रकारे क्लासिफाय सुद्धा करणार आहोत. इफ वी नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी, certain aids called taxonomical aids can be used. आणि अशा डायव्हर्सिटी, अशी जी जैवविविधता आहे ती पृथ्वीवरची ओळखण्यासाठी, त्या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही टॅक्झॉनॉमिकल एड्स वापरायचे आहेत, म्हणजेच काही साधनं, काही साहित्य वापरायचे आहेत. आणि ती साहित्य आहेत खालील प्रमाणे आहेत बघा. एक आहे दीज इन्क्लूड्स हर्बॅरिया, बॉटॅनिकल गार्डन्स, म्युझियम्स अँड बायोडायव्हर्सिटी पार्क्स. Okay, thank you.